नमस्कार. मी प्रतिभा लोठे, राहणार नागपूर. आषाढी कार्तिकी महामंडळद्वारा आयोजित कथाकथन स्पर्धेसाठी माझ्या स्वरचित कथेचं नाव आहे व्यक्तिमत्व. मला काही सामान आणायचं होतं म्हणून मी घराबाहेर पडले. तोच मागून मला आवाज आला, बिट्टी बिट्टी. अगं बाई, घरातल्या नावाने कोण हाक मारताय म्हणून मी मागे वळून बघितलं तर एक बाई टाप टीप A to Z मॅचिंग केलेली माझ्याकडे येत होती. भारदस्त व्यक्तिमत्व होतं. जवळ आल्यावर मला म्हणाली, ओळखलंस? नाही गो. अगं मेंदूला जरा ताण दे ना. छे, नाही ओळखलं. अगं मी सुमा ब्राह्मणकर. अगो बाई सुमा, अगं तुझ्यात किती बदल झाला, खरंच नाही ओळखलं. असं म्हणून रस्त्याच्या कडेला आम्ही 5 मिनिट गप्पाटप्पा केल्या आणि जाताना ती म्हणाली की तुझ्या एरियामध्येच माझी बँक आहे, ये एखाद वेळेला बँकेत. काही दिवसानंतर मी बँकेत जायचं ठरवलं आणि बँकेत गेल्यावर मी एकदम चाटच पडले, कारण तिच्या केबिनवर सुमन आपटे मॅनेजर अशी पाटी बघितली. मला माहितीच नव्हतं ही मॅनेजर आहे म्हणून. आत गेले तर ते दिमागदार व्यक्तिमत्व ऐटीत बसलेलं होतं. काय मोठा टेबल, त्यावर कॉम्प्युटर, कोपऱ्यामध्ये फ्लॉवर पॉट, खिडक्यांना जुळजुळीत पडदे, हाताखाली स्टाफ. मला म्हणाली, अगं बैस. मला अवघडल्यासारखं झालं. तिने लगेच कॉफी मागवली. मी कॉफी प्यायले, पण मी म्हटलं, अगं तुझा घाईचा वेळ मी काही घेत नाही. 5 मिनिटातच मी निघाले तर मला म्हणाली, अगं घरी ये एखाद वेळेला. मी घरी तर आले, पण माझ्या डोक्यातून तो विचार जाईना की ही आधीची सुमा एवढी कशी बदलली. आम्ही तिला अजागळ, बावळट, ध्यान, वेंधळी असं म्हणायचो काही जणी, आणि हिच्यात एवढा बदल झाला. एक दिवस मी तिच्या घरी जायचं ठरवलं. घरी गेले, तिने दार उघडलं तर तिच्याकडे अवताराकडे बघून मला असं वाटलं की हिला बरं नाही की काय. केस विस्कटलेले, पुसपास करायचं फडकं हातामध्ये, साडी खोचलेली, कुंकू फरफटलेलं. का गं तुला बरं नाही की काय, मी विचारलं. नाही गं, अगदीच ठीक आहे, ये बैस. असं म्हणत नाही, तोच आतून क्षीण आवाज आला, सुमा, अगं ए सुमा, मला जरा बसवतेस का गं. ती आत गेली आणि 2 मिनिटात बाहेर आली आणि म्हणाली, अगं काही नाही, सासूबाईंना जरा 2 महिन्यापासून बरं नाही ना, तर म्हणून त्यांचं थोडं फार करावं लागतं. तितक्यात मुलगा आला, आई आई मला गणित सांग ना. ती म्हणाली, बाळा मावशी यायला, मावशी गेल्यावर मी सांगते. तोच धोबी आला, बाईसाहेब कपडे मोजून ठेवलेत का. तो जात नाही तर मोलकरीण आली, बाई दळण काढलाय का. ती जात नाही तर फोन खणखणला. तिने काहीतरी संदेश डायरीमध्ये टिपून घेतला आणि मला म्हणाली की अगं सकाळची वेळ थोडी गडबडीची असते ना. एवढं म्हणत नाही, तोच पुन्हा, सुमा, अगं ए सुमा, मला थोडं निजवतेस का गं. मला म्हणाली ती की अगं मी त्यांना निजवून येते. आत गेली आणि लगेच बाहेर आली. मी म्हटलं, अगं सुमा, एवढं तुझं जबाबदारीचं पद आणि एवढ्या घरच्या जबाबदाऱ्या तू कसं काय मॅनेज करते. अगं काही नाही, आता मला सवय झाली. असं म्हणून मी 5 मिनिटांनी तिचा निरोप घेतला आणि घरी यायला निघाले. पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं की पूर्वीची, जिला आपण अजागळ, वेंधळी, बावळट, ध्यान म्हणत होतो, ती कुठे जाऊन पोहोचली आणि आम्ही स्वतःला स्मार्ट समजणाऱ्या रांधावाडा उष्टीकाळात बसलो आणि शून्यातच राहिलो. म्हणूनच सद्गुरू वामनराव पैंनी म्हटलेलं आहे की आपणच आपल्या व्यक्तिमत्वाचे शिल्पकार आहोत. खरंच आचार, विचार, उच्चार हे जर आपण सांभाळलं तर खरंच आपणही आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करू शकतो, नाही काय. धन्यवाद.